तिकडे पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मात्र मुंबईत या दोघांनीही एक वेगळाच डाव खेळला आहे। ज्या कार्यकर्त्यांना आपण तिकीट देऊ शकत नाही त्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जा असा थेट सल्लाच शरद पवार यांनी दिलाय। त्यामुळे अजित पवारांच्या पक्षामध्ये तर पक्षप्रवेशासाठी रांगच लागल्याचं दिसतंय। मात्र या सगळ्यामुळे नाराज होऊन शरद पवारांच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी सोडली आणि त्या थेट भाजपमध्ये दाखल झाल्या। पवार काका पुतण्याच्या या खेळीमुळे कुणाचा फायदा होणार आणि याचा फटका नेमका कुणाला बसणार जाणून घेण्यासाठी पाहूयात हा एक रिपोर्ट। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या मुंबईच्या अध्यक्ष त्याच राखी जाधव चक्क भाजपमध्ये गेल्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं हे अस्वस्थतेचं चित्र आहे। राखी जाधव यांनी पराग शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आणि प्रचाराला सुरुवात सुद्धा केली। राखी जाधव पक्षावर नाराज का झाल्या तर पवारांची राष्ट्रवादी राखी जाधवांना तिकीट देऊ शकली नाही। मुंबईत शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे एकत्र लढतायत, त्यामुळे स्वाभाविकच शरद पवार गटाच्या जागा कमी झाल्या। ज्यांना तिकीट देता येणार नाही त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करा असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं इच्छुकांना सांगितलं। काका पुतण्यानं मुंबईत टाकलेल्या या वेगळ्याच डावानंतर शरद पवार गटातल्या अनेक नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। माजी नगरसेवक धनंजय पिसाळ, हिंदी भाषिक सेलचे प्रमुख मनीष दुबे, गुजराती विभाग मुंबई अध्यक्ष यामिनीबेन पंचाल, जितेंद्र आव्हाड यांचा निष्ठावान कार्यकर्ता नितीन देशमुख, पक्षाचे सरचिटणीस अशोक पांचाल यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। 30 तारखेपर्यंत अजित पवारांच्या पक्षात प्रवेशाचा हा सिलसिला कदाचित सुरूच राहील। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईतली सगळी सूत्र नवाब मलिकांच्या हाती आहेत। राखी जाधव यांचा नवाब मलिकांना विरोध असल्याचं समजतंय, त्यामुळे राखी जाधवांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा रस्ता न धरता थेट भाजपमध्ये प्रवेश केला। आज मुंबई शहरामध्ये होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या तयारीच्यासाठी आणि त्याचबरोबर भाजपामधून मिळालेली ही उमेदवारी म्हणजे मी एक जबाबदारी समजते। निश्चितपणे ही दिलेली जबाबदारी जी आहे ती पूर्ण करण्याच्यासाठी मी या ठिकाणी कटिबद्ध आहे। येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपला मतदारसंघाचा विकास व्हावा आणि त्याचबरोबर मतदारांच्या माध्यमातून आलेली जबाबदारी ही त्या ठिकाणी पूर्ण करावी, त्यासाठी आज भाजपमध्ये मी प्रवेश केलेला आहे। निश्चितपणे मी घेतलेला हा निर्णय जो आहे हा माझ्या मतदारसंघाचा विकास निश्चितपणे करणार। आज माननीय आशिषजी शेलार असतील, माननीय अमित साटम असतील, माननीय प्रवीण दरेकर असतील यांच्या प्रमुख उपस्थितीत, पराग शाह यांच्या उपस्थितीत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईच्या अध्यक्षा आमच्या भगिनी ज्यांनी माझ्याबरोबरही अनेक वर्ष काम केलं त्या राखी जाधवताई यांनी पक्षामध्ये प्रवेश केला। त्यांचं मी स्वागत करतो आणि निश्चितपणे त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या कार्याचा योगदान आणि फायदा हा घाटकोपरला तर निश्चितच होईल, पण आमची महिलांची मुंबईची टीम सक्षमपणे बांधण्यामध्ये देखील ताईंचा हातभार आम्हाला निश्चित लागेल याची मला खात्री आहे। पुणे आणि पिंपरीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच लढणार आहेत। भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चर्चा आहे। त्यामुळे ज्या कार्यकर्त्यांना आपण न्याय देऊ शकत नाही त्यांना नाराज करण्यापेक्षा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला शरद पवारांनी दिलाय। आपण बघतोय की शरद पवारांसोबत तुमची चर्चा सुरू होती, मात्र शरद पवारांनी जी खेळी खेळली आहे, काही लोक त्यांचे अजित पवारांकडे पाठवले, काही भाजपामध्ये जात आहेत जसं राखी जाधव, ही शरद पवारांची खेळी मानली जाते ठाकरे बंधूंना कुठेतरी शह देण्यासाठी। शरद पवारांच्या खेळ बरा भल्यानं समजत नाही, मार्गाला अंधार घरातलं पूर्ण का। एकीकडे ठाकरेंना पाठिंबा द्यायचा पण दुसरीकडे आपलेच इच्छुक अजित पवारांकडून लढवण्याची शरद पवारांची रणनीती आहे। मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कमालीची अस्वस्थता पसरल्याचं कळतंय। जागा वाटपात ठाकरे बंधूंनी शरद पवार गटाला फक्त 10 ते 12 जागा सोडल्या, त्यामुळे शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचा हिरमोड झालाय। मात्र शरद पवार गटातल्या या अस्वस्थतेचा फटका ठाकरे बंधूंना बसण्याची शक्यता आहे। शरद पवार गटाचे उमेदवार अजितदादांकडे गेले तर ठाकरे बंधूंना मदत होण्याऐवजी त्यांचा तोटाच होईल अशी चिन्ह आहेत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।